सगळीकडे येते ती, माझा लाईव्ह तुम्हाला इफेक्टिव्ह होईल. करा ना, प्लीज करा. व्हिडिओ पण ती सगळीकडे आले का? मग तुम्ही आम्ही हे बघा इथं दादागिरी चालणार नाही. हे फोन व्हिडिओ काढून तुम्हाला वाटतं म्हणजे हे सगळं तुम्हाला तिला वाटतं वाड्यांपासून इथून सगळ्यांना अट्रॉसिटी केली, सगळं केलं की दिसलंय भारी. जाऊ का मी तुम्हाला बोलले मला जाऊ द्या, मग जाऊ द्या ना, मला रस्ता द्या. थांबा थांबा वाड्यांपासून सगळ्यांवर अट्रॉसिटी टाकत सुटती ती बाई, ती काही शाणी नाहीये. मला विचारा ना, ही पण अॅट्रॉसिटी वालीच आहे की. मग टाक तू माझ्यावर, मी टाकते तुझ्यावर, बघू काय होते. जाऊ द्या, पोलिसांनी उद्या काय बोलतो. मग आता तुम्ही गुन्हा दाखल करा. हो, बोलवा पोलीस. आता गुन्हा दाखल करा. आरोपी आहे ना? आपल्या रॅलीतून धिंगाणा घातला. करा. हो, बोलवा उमेदवार आहे हो तात्या, आणि माझं नाव टाकून द्या. मी स्वतः आम्ही पण, माझं पण टाका, माझं पण टाका. काय ताई आहे, काय कुठं नाही. तुम्ही विषय वाढवला. आपण तुम्ही उमेदवार मला सिक्युरिटीची गरज आहे. मी एकटी आहे, त्यांच्या 50-100 माणसं आहेत. नाही काय होत आमच्या रॅलीमध्ये यांचं काय, ह्या उमेदवार आहेत ना, त्या माझी लोक आता मी आधी इतरित परमिशन आहे. वरचा आंबेगाव, खालचा आंबेगाव, माझ्या आपली परमिशन आहे. बरोबर. ह्या परमिशन असताना माझं आता इथं माझी दुपार झाली, लोक जेवायला मी इथं स्पॉट ठेवला होता. आता या इथं आल्यात, ह्या स्वतः उमेदवार आहेत. यांनी माझ्या लोकांचं शूटिंग करायचं कारण काय? बरं, तुम्ही स्वतः उमेदवार असताना तुम्ही इथं आलेच कसं काय? बरं, येऊन परत आमच्याच लोकांना दंडाट आहे, आमच्याच गोंधळ घालताय तुम्ही इथं, आणि आम्हालाच सांगताय, पोलिसांना फोन करताय 112ला, लवकर या आम्हाला घेराव घातलाय. आल्या कशा करता आमच्या? ऐका, मी आहे ना चेअरमनला भेटायला आले होते इथल्या. चेअरमनचा नंबर पण घेतला, माझा कॉल दाखवते मी तुम्हाला. इथल्या मॅनेजरचा पण मी नंबर घेतला. दोघांशी माझं बोलणं झालं. जेव्हा हे खूप लोक आतमधनं बाहेर आले, मी म्हटलं ही अभ्यासिका आहे, याच्यातून कसे काय हे लोक बाहेर येतात? ही सावित्रीबाई फुले अभ्यासिका आहे, ही कॉर्पोरेशनची प्रॉपर्टी आहे, ही जर अभ्यासिका आहे तर मला महिलांना मी महिलांना विचारलं की तुम्ही आतमध्ये काय करता एवढे लोक? तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही इथं जेवण चाललेलं आहे आतमध्ये, आणि यांच्या 2 गाड्या बाहेर उभ्या होत्या. अजून एक गाडी बाहेर आहे, एक यांच्या नावाची आहे. तर मी काय केलं म्हटलं की बघावं की अभ्यासिकेमध्ये मुलं आहे तुमची. तर मला असा प्रश्न पडला की अभ्यासिका ही लोकांना अभ्यास करण्यासाठी असते, तर ह्यांचे लोक कसं काय इथं जेवतात ते? म्हणून मी आतमध्ये आले आणि थोडंसं शूटिंग केलं. हे माझ्याकडे टक लावून बघायला लागले, आणि टक लावून बघायला लागले. मी ह्यांना सांगितलं